ओम साईराम, जय श्रीराम। तर अशा पद्धतीने सकाळी लवकर निघाल्यानंतर बरोबर 10 वाजता आदरणीय गुरुवारी हरिभक्तपर्यंत धांडे महाराजांच्या घरी आलो। मस्त दूध वगैरे घेतलं, आईचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आईचा आशीर्वाद घेऊन पुढे आम्ही जाधव महाराजांच्या घरी आलो। आधी सकाळीच बोललो होतं पप्पा मला फक्त उकडगावपर्यंत यायचं आहे, पण आनंदाच्या भरात तो हातात झेंडा घेऊन कोंडेगावांपर्यंत धांडे महाराजांच्या घरापर्यंत, तिथून जाधव महाराजांच्या घरापर्यंत आला। आणि या ठिकाणी आल्यानंतर सालाबादप्रमाणे आमचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण वाणीभूषण गायनाचार्य, द्याव्या तितक्या उपाधी आमच्या जाधव महाराजांना कमीच आहेत। त्यांनी आल्यानंतर येथेच आमचा आधीचा मान सन्मान अगदी वारकरी परंपरेनुसार जी खरं भाविक भक्तांची सेवा केली जाते ते सेवा करण्याचा योग त्यांनी घेतलेला। खरं तर मित्रांनो, वारकरी संप्रदायामध्ये जो व्यक्ती असेल, आता आदरणीय गुरुवारी हरिभक्तपरायण जाधव महाराज हे प्रख्यात कीर्तनकार आहेतच, पण संपूर्ण कुटुंब म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं माळकरी आहे। त्यांचा कृष्णा खूप छोटा आहे, पण अगदी खूप छान प्रकारे असं भजन म्हणतो। आणि अशा प्रकारे महाराजांच्या आईने धर्मपत्नी वडिलांनी इथेच आमच्या ध्वजाचं पूजन करून अगदी आधीचे पाय वगैरे धुवून आमच्या झेंड्याला पण असा खूप सुंदर अशा प्रकारचा हार घालून खूप अगदी मन भरून येईन असा इथंच आमचा सन्मान केला। त्यानंतर खूप सुंदर अशा प्रकारचे जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर अगदी आधीची येण्याची इच्छा होती पुढं, पण तो काय आणलं नाही मी त्याला। अगदी रडत रडत तो आमच्या वडिलांबरोबर परत पाठीमागे गेला। त्याला सुद्धा खूप आनंद वाटला। मला पप्पा पुढच्या वर्षी मी 100% येणार म्हणा, असो चालत, काही ठीक, काही अडचण नाही। जाधव महाराजांनी जे काही आमच्या वस्ती असेल, वैयक्तिक मी असेल, आमचं कुटुंब असेल, जे काही आमच्यावरती प्रेम करतात जाधव महाराज, खरं तर त्यांचे आभार मानावे तितकेच कमी आहेत। महाराजांनी म्हटलं, महाराज ही पूजा वगैरे करणं माझ्या बुद्धीला पटत नाही, कारण की पूजा माझ्यापेक्षा मोठी येते। त्यांच्या वडिलांनी आई वडिलांनी आपल्या पाया पडावं, त्यांनी स्वतः पाया पडावं, माझ्या बुद्धीला पटत नाही, बरोबर योग्य वाटत नाही। कारण की मी नेहमी स्वतःला त्यांच्यासमोर गेले की आदरपूर्वक साष्टांग नमस्कार घालण्याचाच प्रयत्न करतो। कारण की ज्यावेळेस गुरु म्हटलं की गुरूंची सेवा करणं खरं तर आपलं कर्तव्य आहे, पण या निमित्तानं ते आमची भरपूर सेवा करतात। आणि साईबाबांचे खूप मोठे भक्त येतात। अगदी जर विचार केला तर सहज बोलता बोलता बाबांची, गोरख महाराज बोलता बोलता मी बाबांची आरती म्हणतो पाही, 2 मिनटात त्यांनी आरती म्हणून दाखवली आणि बाबांविषयी आणखीन काय बाबांचे 11 वचने वगैरे म्हणून दाखवले। खूप आनंद वाटला। तर खरं तर आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण वाणीभूषण गायनाचार्य महाराजांना देवा तेवढ्या पाहिजे, अगोदरही बोललो, आताही बोलतो, तेवढं कमीच आहे। धांडे महाराज असेल, जाधव महाराज असेल, मी सदैव आपला ऋणी राहील आणि आमचं मस्तक सदैव आपल्या चरणावरी राहील आणि आपलाही कृपा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असून देवा, अपेक्षा एवढीच व्यक्त करीन। रामकृष्ण हरी, ओम साईराम।